गुड मॉर्निंग. तर आज आहे वर्कशॉपचं प्रॅक्टिकल प्लस वायवा जे काही असतं ते जे इतक्या दिवसापासून कंटिन्यूस सुरू होते. आणि बघू आजचा वायवा किंवा जे प्रॅक्टिकल असतं ते कसं जातं. तर कारण वर्कशॉपचं आम्ही तितकं सिरियसली नाही घेतलं होतं. आमची जेव्हा पण वर्कशॉप राहायची आम्ही घरी जात होतो. तर बघू आणि भेटू कॉलेजमध्ये. सर्वात आधी ना मी आता कॉलेजमध्ये आली आणि मी सगळं काही इन शॉर्ट शूट करणार आहे. तर मला इथे म्हणजे काल रात्रीच माहीत झालं होतं की वर्कशॉपसाठी ॲप्रॅल वगैरे लागतो. मी तर ते घेतलं नाही आहे. 350चं काहीतरी आहे समथिंग ते. तर मला भेटलं फ्रेंडकडनं उधारी, म्हणजे तिच्याकडे एक एक्स्ट्राचं होतं तर. आणि बघा असं आहे ते. तर आता आम्ही इथे लाईनमध्ये लागलो आहे आणि इथे आम्हाला आमचे वर्क जे काही जॉब आहे ते डिवाईड करून भेटेल. 4 असतात त्यातलं. तर माझी नावासमोर होतं प्लंबिंग, जे सर्वात जास्त इझी असते. आणि ते बघा असं आहे. तर माझ्या फ्रेंडच्या म्हणजे जे पार्टनर आहे माझी, तिच्या हाताला फ्रॅक्चर होता. तर सरच माझी हेल्प करत होते. आणि त्याच्यानंतर आमची स्टार्ट झाली ते ग्रुप फोटोज आणि जे काही व्हिडिओज वगैरे बनवायचे होते त्यांना ते. मेरा मॅन अँड हाय गाईज. हॅलो गाईज. तोंडही द्यायला उजवा पाय समोर ठेवतो आम्ही डावा घेतला काय. तर यांचं ना हे स्ट्रगल फक्त एका व्हिडिओसाठी आहे, जो की तो व्हिडिओ हा आहे बघा. फोटोज व्हिडिओज झाल्यानंतर मी डायरेक्ट घरी आली. मी बसने आली पण मी ते शूटच नाही केलं. म्हणजे केलं तर पण ते फ्रंट कॅमेरा ऑन होता आणि शूटच नाही झालं. तर घरी आल्यानंतर मी काही शूट नाही केलं, कारण 1-1:30 वाजला होता. सगळे आता झोपायचंच टाईम होता. जेवण करायचं होतं आणि झोपायचं होतं. उद्या ग्राफिक्सचं आहे तर बघू कसा जातो उद्याचा पण दिवस. तर आता आपण भेटू डायरेक्ट सायंकाळी. तर आता आम्ही रेडी होऊन जात आहे डीमार्टमध्ये, कारण मला पेपर पॅड घ्यायचा आहे ट्रान्सपरंट. माझ्याकडे ट्रान्सपरंट पेपर पॅड नाही. 10th होऊन गेलं होतं काम, बट आता ट्रान्सपरंटच पाहिजे म्हणते स्कूल कॉलेजवाल्यांना. तर काय करू शकतो आपण. तर थोडंसे जे काही अजून सामान घ्यायचं आहे ते घेऊन घेऊ. मला जीन्स वगैरे घ्यायचे ते पण घेऊन घेऊ आणि भेटू तिथे गेल्यानंतर. मी तितकं शूट नाही केलं. काकाजी डीमार्टमध्ये त्यांची ड्युटी झाल्यानंतर ते येऊन गेले होते. तर मी जीन्स वगैरे घेतले. त्याच्यानंतर मावशी आणि काकाजी ते थंडीची जी टोपी असतात ते बघत होते. टोपी डुगूच्या दोन्ही पण आप्पाजीसाठी, मावशीच्या बाबासाठी आणि काकाजींच्या पण बाबासाठी. त्याच्यानंतर हे सगळं काही मी तिथे ट्राय पण करून बघितले. त्याच्यानंतर आता आपण खाली जाऊ आणि खाली गेल्यानंतर जे काही खालचं राहिलं आहे ते पण सामान घेऊ. आणि ते डुगुरीनं लिफ्टची बटन दाबली आहे पण ते ग्राउंड फ्लोअरची दाबली आहे. तर गोडाऊनच्या तिथे जाऊ आम्ही डायरेक्ट पहिले. नंतर आम्ही वरती जाऊ अजून, तिथे जे काही सामान लागतं ते घेऊ. आणि नंतर घरी, कारण जास्त सामान नाही पाहिजे ना, मला जास्त काही घ्यायचं तर नाही आहे. तर मला पेपर पॅट वगैरे घ्यायचं होतं. ते मी इथे शोधतच होती, मला सापडतच नव्हता. इथे बुक्स वगैरेच होते ठेवून. मी पूर्ण खाली बघत चालली होती पण पेपर पॅड वगैरे दिसलेच नाही मला. नंतर आरामात दिसले. तर हे सगळे काही सामान झाल्यानंतर ना काकाजी एक आणतच होते, टाकतच होते. बिलिंग पण सुरू होती तरी काकाजी एक सामान आणत होते, टाकत होते. आणि तिथे गेल्यानंतर डुगूचं पण वेगळंच राहते, चॉकलेट वगैरे असं. हे डुगूचं हां आणि
हे डुगूचं असं कसं हे डुगूचं हे काकाचं हो बा रविवारी दर रविवारी आपल्या 8 वाजता प्रोग्राम लेट व्हायचे हे पाहिजे नेतच नाही आम्ही आम्ही गेलो तर 4 वाजता होतो, पण आता ऑलमोस्ट 6 वाजले आणि आम्ही ते थांबलो होतो कारण मावशी मेडिकलमध्ये गेली होती. मला सर्दी वगैरे झाली आहे त्याच्यासाठी मेडिसिन आणण्यासाठी. आणि तर घरी जाऊन तर मला अभ्यासच करायचा होता, तर मी इथे बसली आपला पूर्ण पसारा काढून. कारण उद्या ग्राफिक्सचं आहे. वर्कशॉपचं तर चांगलं झालं, प्लंबिंग भेटली होती मला, इझी होतं. बट उद्या ग्राफिक्सचं आहे आणि काय करणार आहे काही माहिती नाही. पूर्ण पसारा फैलून बसली आहे इथे. आणि आता काही समजत नाही आहे. मी आयसोमेट्रिक, ऑर्थोग्राफिक हे सगळं काही ट्राय करून बघत आहे, काढून बघत आहे, पण जमतच नाही आहे. तर भेटू डायरेक्ट जेवायच्या वेळेस. आता काही फायदा नाही. अभ्यासाला बसल्यानंतर माझ्या लक्षातच नाही राहत माझा व्लॉग वगैरे स्टार्ट आहे म्हणून. तर मी जेवल्यानंतर हे शूट करत आहे. आम्ही जेवताना पण हा पिक्चर बघत होतो आणि आता आम्ही थोडं लवकर झोपलो आणि मी ग्राफिक्सचं काहीच नाही केलं आहे. का आम्ही उद्या काय होईल, तर वायवात काय विचारेल, अजून काय शीट ड्रॉ करायची मला नाही माहीत. तर हा कोणता पिक्चर आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगाल. आणि हेच आम्ही जेवण करता करता हाच पिक्चर बघितला आणि आता मला खूप जास्त झोप येत आहे. तर आजसाठी बस इतकंच. भेटू आता आपण उद्या. गुड नाईट आणि बघू उद्याचा दिवस कसा जातो तर.